हॅलो गाईज, तर हे आहे मशीन. तर डाळ वाटायची मशीन आहे ती उडीदची डाळ. तर आम्हाला बनवायची होती वडे. तर आमच्यामध्ये ना होळीवर किंवा असे पाहुणे आले किंवा तर असे वडे बनवतात उडीद डाळीचे. तर मस्तपैकी भिजून ठेवलेले होते मम्मीने आणि आता वाटायचं सुरू होतं. तर हनीचे पप्पा मशीन फिरवत होते आणि मम्मी ना हे करत होती, डाळ टाकत होती मध्ये. तर खूप जड होऊन जाते बरं का ते डाळ टाकल्यावर ना, खूपच जड, मग अजून ताकद लागते त्याला म्हणजे फिरवायला. तर हनीचे पप्पा सांगत होते मला की तू नुसती बसली व्हिडिओ बनत आणि काहीच करू लागत नाही म्हणे मदत. मग म्हटलं मग नंतर करेल मी असं करून. तर मग इथं माझी बहीण होती, तर काकांची मुलगी, आणि इथे मम्मी बनवत होती मस्त गोडपुरी आधी बनवून घेतलेली होती. आणि त्याच्यानंतरून मग आपण हे बनवणार होतो वडे. लाईट पण गेलेली होती, मग अंधारमध्येच आम्ही बनवायची सुरुवात केलेली होती, कारण की गावाकडे ना जास्त करून लाईट ना राहत नाही. मग म्हटलं आपण आधी बनवूनच घेऊ, बॅटरी लावू ना, कारण की लाईट यायची शक्यता कमीच असते गावाकडे जास्तीत जास्त. मग चूल पेटवलेली होती आणि मस्तपैकी आपले स्वयंपाक जा होता मस्त होत होता. मम्मी बनवत होती. आणि मग कधी येते अजून तुम्ही, म्हणजे मी खूप 5-6 महिन्यांनी अशीच जाते, कधीतरी जाते, जास्त गावाकडे जात नाही. तर टाईम बी भेटत नाही, त्याच्यामुळे मग कधीतरी जाते. मग मम्मी माझ्यासाठी हे सगळं बनवून देते. मग इथं आपण हे बनवते गोड भजी. तर आपण भजी बघितलेलीच आहे. तर ही वाली भजी आमच्याकडे बनवतात, गोडपुरी आणि ही भजी आणि वडी. तर आमचं म्हणजे आदिवासीमध्ये हेच बनवतात बरं का स्वयंपाक. आमचा मेन म्हणजे असंच असतो इथं. तर बघू शकता गोडपुरी झालेली आहे, वडे झालेले आहेत मस्त, आणि आपलं मटण. तर बघा जाऊ बाबू काय मस्त खाऊ राहिले.